फर्स्ट सेमीफायनल. सिंहगड चॅम्पियनचे कोच ज्ञानेश्वर दादा आणि अनंत माले यांचं इथे आगमन झालंय. टॉस करूया. महेश केनी, अनंत पाटील आणि ज्ञानेश्वर. टॉस होतोय दोन कॅप्टन मध्ये. रायगड किंग्स आणि सिंहगड चॅम्पियन्स. टॉस का बॉस. डिसिजन. महेश केनी डिसिजन काय असेल कॅप्टन विचारतोय. फिल्डिंग घेणार आहात. खरं तर मॅच फार इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनलचा सामना आहे. काय आता मात्र काय प्लॅनिंग असेल या महत्वाच्या मॅच मध्ये. अरे सॉरी नाही, खरंच महत्त्वाचा सामना आहे आणि आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. समोरची टीम पण क्वालिफाय झाल्यामुळे त्याच ताकदीचे असणार आहे, त्यात शंका नाही. आम्ही कमीत कमी 40 रनामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार. त्यांच्याकडे पण बॅट्समन आहेत, बॉलर पण आहेत, त्याच्यामुळे 40 रनामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. खरं तर जिंकलात तर एक ट्रॉफी मिळेल, हरलात तर मेहनत वाया जाईल. फार महत्त्वाची मॅच आहे. बायसिकल आहे, 3 रेफ्रिजरेटर आहे. फार महत्त्वाचा सामना आहे. डू ऑर डाय, करो या मरो. खरं तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल SPLची. आज काय अपेक्षा कोणाच्या खेळाडूंकडनं असेल तुमच्या की तो चांगला खेळ करेल मैदानावर आणि आपला सामना जिंकेल. ना अपेक्षा तर पूर्ण 11 प्लेयर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कुणी 1-2 खास करून तर आदित्य दळवी लेफ्टी आमचा आणि पवन कदम, त्याच्यानंतर ओम खोपकर, असे बरेच प्लेयर आहेत जे बॅटिंग लाईनअपला आहे. पण 3 जण जे ओपनर आहेत त्यांच्यावर जास्त लक्ष असेल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. आणि मी विनंती करेन की लगेच जो काही निर्णय असेल ना तर निर्णयासहित तुम्ही मैदानात उतरा आणि मॅचला लवकर सुरुवात करा. 4 षटकांचा मॅच, 4 गोलंदाज. महेश केणी विपक्ष मोहन दळवी आणि रोशन जाधव या 2 ओनरमध्ये हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर कोचिंग करताना ज्ञानेश्वर दादा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे जावई खरं तर अनंत पाटील यांचंही ते आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत. डिसिजन फिल्डिंग. डिसिजन फिल्डिंग घेतलाय, त्यामुळे मोहन दळवी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सलामीचे जोडून फलंदाज लवकर पाठवा मैदानात. आणि दोन्ही ऑफिशियल पंच देखील सज्ज झालेत. सत्यवान काकडे, विश्वनाथ कोहली, विशू कोहली आणि द्वारकानाथ सोरगे. चला मॅच करूया सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ सुरू होईल. पाहुणे देखील इथे उपस्थित झालेत. सगळ्या पाहुण्यांचं करूया स्वागत आणि जाऊया थेट मैदानावर. आवाज ऐकायला मिळेल. पुढील आवाज असेल रजत पाटील यांचा. रिव्हर्स सर, खरं तर कुठली मॅच आहे एकदा अनाऊन्स करा. नक्कीच. फर्स्ट सेमीफायनल रायगड किंग्स यांच्या विरोधात खेळेल दुसऱ्या दिवसातील क्वालिफाय झालेला संघ सिंहगड चॅम्पियन्स. रायगड किंग विरुद्ध सिंहगड चॅम्पियन्स. मोहन दळवी रायगड किंगचा ओनर आणि सिंहगड चॅम्पियनचे ओनर महेश केनी. ही फाईट पाहायला मिळेल फर्स्ट सेमीफायनल. सर टॉस कोण जिंकलाय. नाणेफेकीचं कौल सिंहगड चॅम्पियन्स टीमच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी सर्वप्रथम फिल्डिंग घेतली आहे. अर्थातच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि रायगड किंग्स टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ओके थँक्यू. खरं तर आपण पाहतोय मॅच रंगली जाणार. सेमीफायनलची पहिली लढत 2 संघादरम्यान, 2 टीम दरम्यान. सिंहगड चॅम्पियन्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर उदयदादा मस्कर आपण पाहतोय आज कालच्या दिवसाचे अन्नदाते देखील राहिले. अन्नदाते 4 दिवसामध्ये 4 अन्नदाते. किशोरजी सुरते, पालेदेवत सुकापूर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ते अर्थातच
किशोर सुरते साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. किशोरजी सुरते आपण पाहतोय खरं तर सुकापूर प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व आपण एन्जॉय करतोय आणि 4 दिवसापासून खरं तर ही स्पर्धा रंगली जाते आणि त्या स्पर्धेचा शेवट खरं तर इथे मात्र आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. खरं तर 4 दिवसापासून सुरू असलेला हा अट्टहास मग सगळ्या टीमचा असेल, सर्व खेळाडूंचा असेल, तदनंतर आयोजकांचा अट्टहास असेल, प्रेक्षकांचा अट्टहास असेल, कारण तो शेवटचा दिवस खरं तर गोड करायचा आहे. आणि तो शेवटचा दिवस खरं तर आणि अंतिमच्या लढती खरं तर आपल्या समोर रंगल्या जातील. सेमीफायनलची पहिली लढत, एका बाजूला टीम आपण पाहतोय रायगड किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला आपण पाहतोय सिंहगड चॅम्पियन संघ. सुपर 4 ची ही लढत खरं तर इथून मात्र रंगली जाणार. यस रिवॉल सर, खरं तर आपण पाहतो या स्पर्धेचे दमदार आयोजक महेश दादा पाटील असेल, रुपेश दादा पाटील असतील आणि राजेश दादा पाटील असतील. खरं तर दरवर्षी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दमदार आयोजित केली जाते. तुम्ही काय म्हणाल खरं तर या आयोजनाबद्दल? नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं दरवर्षी बघा हे आयोजन अगदी धमाक्यात सुरू असतं. कारण प्रत्येक कॉलनीतले खेळाडू आणि गावचे खेळाडू या आयोजनाची आतुरतेनं वाट पाहतात. एखादा चातक पक्षी जसा पाण्याची वाट पाहतो ना, तशा या सरपंच चषकाची, सुकापूर प्रीमियर लीगची हे कॉलनीतले खेळाडू वाट पाहत असतात. आणि खरं तर आज हा शेवटचा क्षण येऊन टेपला आहे. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रज्योत. यस, वारकरी संप्रदायामध्ये आपण नेहमी ऐकत असतो अभंगांच्या माध्यमातून यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग खरं तर हा अट्टहास 3 दिवसापासून आपण पाहतोय आणि तो शेवट खरं तर आपण आता गोड करणार आहोत. वारकरी संप्रदायातील खरं तर हे नाव आपण ऐकतो. मग या घराण्याचं नाव, पाटील घराण्याचं नाव खरं तर आपण पाहतोय. आणि यस, डेफिनेटली आता इथून अनाऊन्स असेल, फर्स्ट आणि लास्ट अनाउन्समेंट असेल. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी, कारण मग पहा सेमीफायनलची ही लढत आहे. एखाद्या खेळाडूची एखादी धाव जर ऍड केली नाही मग तुम्ही बोलू नका. तुम्हाला सकाळपासून आम्ही पाहतो प्रत्येक मॅचला तुमचा 12वा प्रतिनिधी इथे अनाऊन्स करावा लागतो. बॅटिंग टीमचा नाहीये, फिल्डिंग टीमचा 12वा आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. फिल्डिंग टीमचा आलाय, बॅटिंग टीमचा पहा. यस, अंतिम दिवस, फायनल सुपर 4 ची लढत खरं तर रंगली जाणार. नक्की जोरदार टाळ्यांनी करूया पहिल्या सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात. पहिला ओव्हर, पहिला बॉल घेऊन येते गोलंदाज. यस, डेफिनेटली मॅच सुरू होण्याच्या अगोदर खरं तर इथे पारितोषिक लागले गेले सत्यम सरांकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल हवाई हल्ला, डीप एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सेमीफायनल मधला. हा येतोय पहिला दमदार स्ट्रोक, चौकार. यस, डेफिनेटली खरं तर आपण चौकारानं सुरुवात केली जाते. स्वागत मात्रेनं स्वागत केलं चमकेशचं. चमकेश याला आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चा षटक घेऊन आलाय आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती अगदी चौकारानं स्वतःची टीमची मात्र सुरुवात केली जाते. सेमीफायनलची ही लढत खरं तर प्रत्येक टीमनं तब्बल 3 सामने जिंकून खरं तर इथवर प्रवास केलाय आणि इथून पुढील प्रवास कोणती टीम करणार हे आपण पाहणार आहोत. चौकारानं एक दमदार सुरुवात बॅटिंग टीमची आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता सिंहगड चॅम्पियन्स टीमनं गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि त्यानंतर आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय रायगड किंग्स टीमला. स्वागत म्हात्रे आणि मयूर धर्माधिकारी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओहो, यावेळेस सलक्या हातानं सन्मान दिलाय. अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. पंच आमच्याकडे बोलतायत सत्यमान काकडे सर. एक सिंगल धाव मिळाली, 5 धाबा पटलावरती. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय अलराम शेठ केणी साहेबांचे इथे आगमन झालंय. माजी उपसरपंच पाली देवत सुकापूर ग्रामपंचायत आणि माजी उपसरपंच ज्येष्ठ नागरिक अलराम केणी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. डेफिनेटली मान्यवरांची मानदियाळी खरं तर आता सायंकाळचं सत्र जसं जसं होत राहील आणि त्यानंतर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा आणि बॉल सरळ
आपण पाहतोय बॅकवर्ड साईडला फिल्डरच्या हातामध्ये चाललाय आणि पहिली मोठी शिकार, पहिला मोठा मासा गळाला लागलाय. पहिला धक्का बॅटिंग टीमला. मयूर धर्माधिकारी इज बॅक टू द डगआउट. Thank you, DJ. New batsman Mayur. यस मंगेश दादा कुठे असतील? खरं तर आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. चमकेशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. चमकेश पहिला मॅटर पॉवर प्ले P1चं षटक. डेफिनेटली 4 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या बॉलवरती चौकारानंतर एका चांगलं कमबॅक चमकेशचं आपल्याला पाहायला मिळत्या. वारंवार मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातोय. आदरणीय व सन्माननीय चांगदेवजी ठाकूर, ज्येष्ठ नागरिक चांगदेवजी ठाकूर साहेबांचंही आगमन झालंय. नक्कीच बाबा आपण असं नसतं बाबा. चांगदेवजी ठाकूर आपलं सहर्ष स्वागत. एक ज्येष्ठ प्रतिष्ठित आपले सर्वांचे लाडके बाबा चांगदेव बाबा यांचे इथं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. सेमी पाडण्याची मॅच तुम्ही पाहता जिथे एका साईडला संघ रायगड किंग्स आणि त्याला फाईट करत असताना सिंहगड चॅम्पियन या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. जिथे पहिला पूर्वार्ध आणि बॅटिंग करतोय रायगड किंग्स संघ आणि जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करतोय सिंहगड चॅम्पियन संघ. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मॅच 4 षटकांची. इथून जर सामना जिंकला तर तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. त्याच्यामुळे संघर्ष मॅचमध्ये दोन्ही टीमला करावा लागेल. टीमचा जास्त चांगला संघर्ष राहील तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र कोणता संघ लकी ठरेल जो पहिला या स्पर्धेमध्ये सुकापूर प्रीमियर लीगमध्ये फायनलमध्ये प्रवेश करेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. स्वागत मात्र्यांना मयूर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी शांत सुरुवात तुम्हाला फलंदाजी करत असताना रायगड किंग्स टीमची पाहायला मिळाली. मात्र इथे थोडासा आता वेग द्यावा लागेल. 4 षटकांची मॅच किमान तुम्हाला 40 ते 45 धावा लक्ष सेट करावा लागेल आणि त्याच ईर्षेनं त्या रणनीतीनुसार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड, दुसरा गोलंदाज पवन हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. हा दुसरा ट्रम्प कार्ड सिंहगड चॅम्पियन टीमचा. चला थोडा पास केला कारण की अजूनही 2 सामने. त्याच्यानंतर बक्षीस वितरण ऑफिशियल आमचे अंपायर्स सत्यमान काकडे सर असतील, द्वारकानाथ चौरगे सर असतील, तिसरे अंपायर्स विशी कोहली सर. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. बाटन चेंडूचं संपर्क नाही. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला ना. हा पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज पवनना. डॉट चेंडू मॅच मध्ये गर्दनकार राहतील कारण की तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केले ना त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती धाव बनवावे लागेल. अशा स्थितीमध्ये अगदी अचूक टप्पावरती नियंत्रित गोलंदाजी मॅच मध्ये करतोय गोलंदाज पवन. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकले जिथे शांत ठेवला फलंदाज मयूर. या फलंदाजाला 5 बॉल फेस केले. अवघ्या 21 धाव सध्या मयूरच्या बॅटमधून. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लॉंग लेग मध्ये सिंगल डिक्लेअर 1 धाव मिळेल. एकेरी धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. मॅच मध्ये प्रहार करावा लागेल, विस्फोटक खेळ साकारावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर इथूनच तुम्हाला आक्रमण खेळ करावा लागेल. 1 धावेनं संघ 7 या आकड्यावरती. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये? सत्ता तोच गाजवतो ज्याचं मनामध्ये राज असतं. मात्र कोणता संघ या मॅच मध्ये सत्ता गाजवेल? सध्या तरी मी म्हणेन गोलंदाजी करत असताना सिंहगड चॅम्पियन संघ ज्या संघानं अगदी भेदक मारा या गोलंदाजीच्या माध्यमातून केल्या जिथे थोडासा प्रेशर टाकला बॅटिंग करत असताना रायगड किंग्स संघावरती.
स्ट्राईक रुटर झाली. स्ट्राईक वरती फलंदाज ॲज द ओपनर स्वागत मात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एक धाव डिक्लेअर असेल. लेग बायस मध्ये ही एक धाव जोडली जाईल. एकी धाबेनं संघ पुढे सरसावला. हलवापणे प्रवास सध्या बॅटिंग करत असताना रायगड किंग्स टीम करते आणि संघ 8 या आकड्यावरती. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. बॅटला स्पर्श झाले. बॅटची एज फलंदाज बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना रायगड किंग टीमला. या 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 दुसरा धक्का लागला. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. प्रेशर टाकला. दबाव निर्माण केला. गोलंदाजी करत असताना तर मात्र सिंहगड चॅम्पियन टीमनं काय गोलंदाजी. पहिला पिवटच्या षटकामध्ये पहिला अवघ्या धाबा आल्या त्या मात्र 6 आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये पवन देखील तशाच रीतीने गोलंदाजी केली. मात्र या षटकामध्ये धाबा पाहिला तर टोटली 2 धाबा खर्च केला आणि 1 धक्का. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला सिंहगड चॅम्पियन टीमची पाहायला मिळतं. टॉस जिंकून जो काय निर्णय घेतला ना त्या निर्णयामध्ये सध्या तरी ठाम गोलंदाजी केली आहे. जिथे प्रेशर टाकला बॅटिंग करत असताना रायगड किंग टीम समोर. आता नवीन फलंदाज अजित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी घ्यावी लागेल. एखाद्या फलंदाजाला चांगलं खेळ साकारावा लागेल. अलाउन द कार्पेट ऑफ साईडला बॉल एक्झिक्यूट केले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावला. षटक क्रमांक पाहिलं तर 2 षटकांचे खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. तब्बल पलकावरती धाबा पाहिलं तर 2 बाद. संघ 9 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना रायगड किंग संघ. या या दोन षटकांचा अर्थात 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस पलकावरती दाबा पाहिला. सुरुवात शांत राहिल्या बॅटिंग करत असताना रायगड किंग टीमची. कारण की 2 षटकांच्या अखेरीस अवघ्या 9 धाबा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मागील 11 बॉलचा आपण खेळ पाहिला जिथे पूर्णपणे प्रेशर टाकला रायगड किंग टीम समोर. आता अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये चांगला खेळ साकारावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. तिसरा ट्रम्प कार्ड. ओम हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती अजितला पाहता 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्याचे संपला अजितचा खेळ. हा धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना रायगड किंग टीमला. थँक्यू डीजे पाक. अगदी चांगलं संगीत आपण पाहतोय. करतर ज्यांच्या स्वप्नातून साकार झाली स्पर्धा पाहतोय ना ते महेश दादा पाटील, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पाली देवस सुकापूर, अध्यक्ष लक्ष्मी पब्लिक स्कूल सुकापूर आणि त्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा तर्रा क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. सुकापूर प्रीमियर लीग SPL चा धमाका तुम्हाला पाहायला मिळताना आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस जिथे सेमीफायनलची मॅच पहिली सेमीफायनलची लढत तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओम. पहिल्या बॉलवरती विकेट आली. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल थोडासा वेट अँड वॉच लेट कट केलाय. सिंगल एक धाव मिळेल. एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना रायगड किंग टीम
मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. मोठे फटके जर आले नाही तर एक चांगला टार्गेट सेट होणार नाही. जर तुम्हाला मोठा चांगला टार्गेट सेट करायचा तर प्रहार विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. मात्र गोलंदाजी अगदी टिचून मारा पाहायला मिळतं. बेधक मारा केल्या मागे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिल्या आणि त्याच्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं ओमनं. जिथे 2 मध्ये सध्या 1 खर्च 1 विकेट हा कारनामा. सिंगल कप्लेट दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न. थ्रो थोडीशी अचूक झाली, कलेक्टिंग देखील झाली नाही आणि त्याच्या कारणास्तव या बॉलवरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना रायगड किंग्स संघ प्रहार करावा लागेल. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होत्या. हा प्रॅकर तिका बाउन्सर परफेक्ट लाईन. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करतोय गोलंदाज ओम. मागील 3 षटकामध्ये पूर्णपणे दबाव टाकला. बॅटिंग करत असताना रायगड किंग्स संघावरती दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करावा लागेल. पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं तर तुम्हाला मेहनतीची पराकष्ट मॅच मध्ये नक्कीच करावे लागेल. आव्हान तर 1 धाव सोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना रायगड किंग्स संघ प्रहार मोठे फटके हव्यात मॅच मध्ये. समर फलंदाज पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये मयूर 3ऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खेळाडू. तेवढीच चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते. अगदी बेधक मारा मॅच मध्ये केल्या. प्रत्येक गोलंदाज 100% योगदान 100% कमिटमेंट देते सध्या सिंहगड चॅम्पियन टीम साठी. आणि जिथे थोडासा पाकफूट वरती ढकललाय रायगड किंग्स संघाला. पद्धतालिकेचा वापर इनसाइड आउट कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे सास पारले. त्याच्यानंतर अगदी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. क्या बात है पिकाचू डोरेमॉन. आज प्रेक्षकांना मनमुक्त करण्यासाठी आपण त्यांचा सातत्यानं डान्स पाहतोय. त्यांचे आभार व्यक्त करूया. काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न सातत्यानं या दोन्ही कार्टूननं केलाय. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 15 या आकड्यावरती अडचणीखाली सापडलाय. बॅटिंग करत असताना रायगड किंग्स संघ कारण की 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 15 धावा फलकावरती. पहिल्याच बॉलवरती चौकाराला आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी काय कमबॅक केलाय. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सिंहगड चॅम्पियन टीमनं 18 चेंडूंच्या अखेरीस 15 धावा. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील आणि किती धाब्यांचं लक्ष सेट केलं जाईल. खरं तर या ओव्हरमध्ये कोणत्या फलंदाजानं षटकार ठोकलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौका ठोकलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे सत्यवान सर यांच्याकडून दिलं जाईल. यस या बॉलवरती दाबाल्यात 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. तुम्हाला सामना जिंकायचा तर इथूनच विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. संघर्ष करावा लागेल. बॅटिंग करत असताना रायगड किंग टीमला तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. प्रहार करण्याचा प्रयत्न पटक्या पसते चेंडू हवेमध्ये जिथे पकडला झेल संपला. फलंदाज रोशनचा खेळ हा धक्का लागले. 4था बॅटिंग करत असताना रायगड किंग टीमला आज मैदानातून बाहेर झाल्या. धावेसाठी संघर्ष होता. धावेसाठी शिरकाव करतो. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना
रायगड किंग संघ. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार गरजेचा. तेवढीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. चारही गोलंदाजांना 4 चांद लावले. सध्या सिंहगड चॅम्पियन टीम साठी आणि संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळतं. अजूनही विचार केला 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका ओ प्रहार केलाय. फटकाला जवाब प्रॉपर बाटच्या रडार मध्ये ऑन साईडला तडाका म्हणजे 30चा टोकलाय षटकार. या ₹1000 रुपयाचं कॅश प्राइज सत्यवान सर यांच्याकडून मोहनला दिलं जाईल. षटकार आले 7 धाब्यानं संघ पुढे सेसावला. संघाची धावसंख्या पाहिली. ओ पुन्हा एकदा प्रहार. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप पाकवस कवरेला पकडला. झेल संपला. मोहनचा खेळ. हा धक्का 5वा बॅटिंग करत असताना रायगड किंग टीमला. क्या बात आहे. आता शेवटच्या क्षणी अगदी चांगला आपल्याला डान्स पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक. हा टार्गेट सेट बॉल असेल. या बॉलवरती किती धाबा जोडल्या जातील आणि किती धाब्यांचं लक्ष सेट करे. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रायगड किंग संघ अगेन्स्ट केलेला सिंहगड चॅम्पियन संघासमोर सेमी पाण्याची मॅच आहे. इथून सामना जिंकला तर थेट पाण्यामध्ये प्रवेश असेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे लढाई फाईट देखील भरपूर टाईट द्यायला लागेल. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल फलंदाज बाद. विकेट. अजून एक धक्का. 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रायगड किंगने तब्बल 4 षटकांच्या अखेरीत धाबा जमा केल्या. त्या मात्र 23-23 सेकंद सत्र. येणारे 24 बॉल 24 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल सिंहगड चॅम्पियन टीमला. या एका सेकंद सत्रामध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल आवाज ऐकायला मिळेल ज्यांचा आपण 4 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन ऐकतो. ते आमचे दमदार समालोचक अर्थात आमचे बंधू प्रज्वत पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक अगदी चांगला समालोचक 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतो. त्यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत ऐकूया डिझेलच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान इथे होत आहे. आज आपण पाहतो आमचे परम मित्र आणि रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ते अर्थात किशोर सुरते साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी राजेश दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण किशोरजी सुरते यांना आपण सन्मानित करावा. त्याचबरोबर गुरुनाथजी पोपेटा गावदेवी चायनीजचे ओनर गुरुनाथ पोपेटा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. किशोरजी सुरते या पाहुण्यांचं या मान्यवरांचं या व्यासपीठावर होत आहे शुभ सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांना करूया या पाहुण्यांचं स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. त्यानंतर अनंताजी पाटील यांना मी आमंत्रित करतोय. अनंता पाटील या सुकापूर गावचे एक खरं तर युवा कार्यकर्ते. अनंता पाटील यांना सन्मानित केलं जाईल. गुरुनाथ पोपेटा यावं आपण. गुरुदादांच्या हाता शुभ हस्ते आता हा शुभ सन्मान. अनंता पाटील युवा कार्यकर्ते सुकापूर यांचा शुभ सन्मान केला जातोय मुख्य या व्यासपीठावर. मोस्ट वेलकम सुस्वागतम स्वागतम अनंताजी पाटील. तदनंतर ज्ञानेश्वर दादा पाटील देखील इथे उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर दादा तुमचंही या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान होत आहे. शब्द सुमनांनी तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पाहुण्यांचं करूया आपण सहर्ष सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आलेले पाहुणे आज आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता आज आम्हाला सत्यम सिंग सर पाहायला मिळाले.
खरं तर ज्यावेळी SPL अनाऊन्समेंट होते ना, डेन्मार्कवरून थेट डेन्मार्कवरून ते सुट्टी काढून या SPL मध्ये जॉईन होत आहेत सत्यम सिंग. गतवर्षी डेन्मार्कवरून लाईव्ह ते आनंद घेत होते. यावर्षी आता खरं तर थेट मैदानावर येऊन हे आनंद घेत आहेत. ते सत्यम सिंग, तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. फर्स्ट सेमीफायनलचा या ठिकाणी पहिला सत्राचा खेळ समाप्त झाला आहे. जॉईंट होतील प्रज्योत पाटील, आमचे खरं तर पालीचे एक उत्कृष्ट समालोचक, सतत आमच्या 4 दिवसामध्ये आमच्या सोबत ज्यांची साथ लाभली. तर त्यांचं ऐकूया उत्तरार्धामध्ये हे धावतं वर्णन. यस, दरम्यान आपण पाहतोय 23 धावा पहिल्या इनिंगमध्ये जमल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये 23 धावा जमल्या गेल्या. 24 धाव्यांचं टार्गेट आहे. यस पंच, चेंडूची पूर्तता करा. स्वागत मात्र आलंय बॉलिंग ट्रॅक वरती. सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये. आदित्य दळवी आणि पवन कदम अशी सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची ही लढत खरं तर आपल्या समोर रंगली जाते. सुकापूर प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व, SPL ट्रॉफी, सरपंच चषक 2025 आणि त्यानंतर आजचा शेवटचा दिवस, अंतिम सामने खरं तर आपल्या समोर रंगले जात आहेत. सर्व पाहुण्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं करूया पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच रंगली जाते. खतर आपण पाहतोय एका बाजूला रायगड किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला सिंहगड चॅम्पियन्स. पहिले बॅटिंग करत असताना रायगड किंग्सनं धावा जमवल्या तब्बल 23 धावा आणि 24 धाव्यांचं लक्ष अगदी वेधित केलं. मग टीम आपल्याला पाहायला मिळेल सिंहगड चॅम्पियन्स. अशा दोन संघादरम्यान ही लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळते. यास सेकंड इनिंग उत्तरार्धाला इथून मात्र केली जाईल सुरुवात. खरं तर 24 बॉल आणि 24 धाव्यांचं लक्ष, एक सोपं लक्ष खरं तर ठेवलं गेलं. परंतु क्रिकेट मित्रांनो, काय घडेल काय बिघडेल अंतिम क्षणापर्यंत काही सांगू शकत नाहीये. या क्रिकेटमध्ये अद्याप कोणही भविष्य सांगणारा पैदा झाला नाहीये आणि इन फ्युचर भविष्यात सुद्धा कोणी असा सांगू शकणार नाही. क्रिकेट आहे. पहिला बॉल, शॉर्ट पिचचा बॉल, ऑन साईडला बॅट फिरवली होती, परंतु आपण पाहतोय कुठलाही क्रमांक येत नाहीये. आणि ज्या बॉलवरती कुठलाही क्रमांक येत नाही क्रिकेटमध्ये डॉट बॉल खरं तर म्हणला जातो. डॉट बॉल आलाय. एक चांगली सुरुवात खरं तर आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय स्वागत मात्रे, राईट हँड बॅट्समन पवन कदम याला पाहतोय स्ट्राईक एंड वरती. नेक्स्ट बॉल, हा फटका आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फिल्डर अगदी जणू बॉल कडे पाहत राहिले. बॉल एक्झिक्यूट झालाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. जरी कमी असल्या परंतु आता तुम्हाला कष्ट करावे लागतील, परिश्रम मात्र तुम्हाला करावा लागेल. कारण अथक परिश्रम करून ध्येय गाठायचं आहे. आता ते कुठली टीम ध्येय गाठणार हे पाहणं मात्र इम्पॉर्टंट आहे. षटकाराने केली आहे सुरुवात. फलंदाज आपण पाहतोय पवन कदम. आणखी उडवायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन खरं तर बॅकवर्ड साईडला हा बॉल ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल धाव मिळेल आणि खरं तर सिंगलच्या सहाय्यानं 7 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकार खरं तर आपण पाहिला पवन कदमच्या बॅटमधून 24 धावेचं टार्गेट, ज्यामध्ये अद्याप जमल्यात त्या म्हणजे टोटल 7 धावा. दोन्ही टीमचे कष्ट खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमचा संघर्ष, कारण मॅच आहे सेमीफायनलची. इथून जो जिंकणार तो मेगा फायनल मध्ये खरं तर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमचा संघर्ष खरं तर या मॅच मध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळेल. सायंकाळचं हे सत्र आणि ज्यामध्ये रंगणार ही मॅच आपण पाहतोय सेमीफायनलचा थरार सरपंच ट्रॉफी मधील, ज्या क्षणाची आतुरतेने 4 दिवसापासून वाट पाहिली जात होती आणि खरं तर तो क्षण आपल्या समोर, ती मॅच रंगताना पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय अगदी मॅचचा आनंद घेत असताना मैदानाच्या अवतीभोवती संपूर्णपणे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात.
यस 2 धावा आल्यात. खरं तर धावत संख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावपटलावरती. तब्बल 4 बॉलचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग टीमची. आव्हान सोपं आहे परंतु ते आव्हान तुम्हाला रोखणं इम्पॉर्टंट आहे. टीम आपण पाहतोय फिल्डिंग करणारी रायगड टीम. 6 फटका आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आदित्य दलवी आणि यावेळेस आक्रमक झालाय. विस्फोटक फटका आपण पाहतोय आदित्य दलवीच्या बॅट मधून आलाय. ऑनसाइडच्या रिजन मध्ये दमदार स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. यस आपण पाहतोय प्रयत्नांची पराकष्ट आणि प्रयत्नाने यश मिळते फलंदाजांच्या. कारण जिंकतो तोच जो अविरत कष्ट करतो आणि ते कष्ट फलंदाजांचे आपल्याला पाहायला मिळतात. कठोर संघर्ष कठोर परिश्रम खरं तर या मॅच मध्ये फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळेल आणि इथून मात्र अगदी पंचांचा इशारा येईल. षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो टोटल जमली. टोटल 16 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर देयर विल बी 16 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू डीजे. येस आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर धावा जमल्यात 16 धावा. आता स्वप्न पाहिलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं जिंकण्याचं. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता आणि ते स्वप्न खरं तर पूर्ण केलं जाईल का? कुठल्या टीमचं स्वप्न इथून पूर्ण होईल? दोन्ही टीमची मेहनत खरं तर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. अंतिम 4च्या या लढती एका बाजूला आपण पाहतोय खरं तर सिंहगड चॅम्पियन्स आणि एका बाजूला रायगड किंग्स. रायगड किंग्स आता थोडासा प्रेशर मध्ये आला असेल कदाचित. थोडासा दर्पण त्यांच्यावरती आलाय. 8 धावांची आणखी गरज आहे आणि ते पहा अशा चुका जर खेळाडू करत असेल मग त्या चुका मागण्या ठरतील. लो स्कोरिंगची मॅच आहे मित्रांनो आणि एक एक धाव वाचवणं खरं तर तुम्हाला आता महत्त्वपूर्ण आहे. एका एका धावेची किंमत तुम्हाला मात्र इथून मोजावी लागेल. सिंगल मिळेल टीमच्या अकाउंटमध्ये ती सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 या आकड्यावरती खरं तर आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचलाय. अशुभ आकडा क्रिकेट मधील मानला जातो तो म्हणजे 17. आता 17चा खतरा कोणत्या टीम वरती येईल हे मात्र पाहणे इम्पॉर्टंट आहे. 7 धावांची आणखी गरज. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर खरं तर आपण पाहतोय गोलंदाज प्रणय याला आपण पाहतोय अगदी चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. आता धावा जरी कमी असल्या परंतु आम्ही मॅच सोडणार नाही आहोत. आम्ही मॅच मध्ये अगदी टिकून राहू आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय परंतु आणखी डॉट बॉल असे फेकावे लागतील. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा जमल्या गेल्या. मग गोलंदाज तिथे आपण पाहिला होता स्वागत आणि त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 2 षटकार येताना आपण पाहिले. मग ते षटकार खरं तर मागणे ठरले या टीमला. 7 धाब्यांचा आणखी पाठला करायचा. उर्वरित बॉल शिल्लक असतील खरं तर आपण पाहतोय 16 बॉल. हवेमध्ये बॉल आहे आणि इथे पहा खरं तर यस हा प्रयत्न आहे हा संघर्ष आहे कारण ही लढत आहे सेमीफायनलची. झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमला पवन कदम याच्या रूपानं. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन इनॅक्ट नंबर 3 सुशांत पवार मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालाय. कोण जिंकेल कोण हारेल कोण होईल मेगा फायनल मध्ये दाखल. आयुष्यात कारण जिंकला तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हारला तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो. आता कोण जिंकणार कोण हरणार सेमीफायनलची लढत खरं तर आपल्या समोर रंगली जाते. एका बाजूला रायगड किंग्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला सिंहगड चॅम्पियन्स. इनॅक्ट नंबर 3 सुशांत पवार मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. प्रणय याची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा वाचवायच्या आहेत. 7 धावा डिपेंड केल्या जातील की त्या चेस केल्या जातील. येणारा वेल येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. लेफ्ट हँड बॅट्समन खरं तर आपण पाहतोय
डावखुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती सुशांत पवार. पाहिलं रे स्वप्न 4 दिवसापासून खरं तर स्वप्न सर्व टीमनं पाहिले होते. तब्बल 24 टीमनं स्वप्न पाहिलं होतं. त्यानंतर 4 टीमनं ते स्वप्न साकारलं आणि अद्याप मेगा फायनलसाठी एकामेकासमोर झुंज देत आहेत. हा बॉल पहा, हा बॉल पहा, अगदी डॉट आलाय. प्रणय अगदी पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्या. त्यानंतर कमबॅक प्रणयचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर या गोलंदाजाची गरज आहे, या फेकीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. अद्याप बॉल हाताळलेत प्रणयनं तब्बल 4, एकही धाव खर्च केली नाहीये. एक धाव आली होती जी आपण पाहिली एक्स्ट्राची एक धाव, 22च्या स्वरूपात ती धाव आपल्याला पाहायला मिळाली होती. ऑफ साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला, पॉइंटच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत आणि तिथून मात्र आणखी एक झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का, दुसरा आदरा बॅटिंग टीमला. सुशांत पवार इज बॅक टू द डगआउट. पण पाहतोय वॉटर बॉलिंग प्रणय खरं तर कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती इनॅक्शन नंबर 4 चमकेश खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोणाला यश प्राप्त होणार, कोणाला हार प्राप्त होणार, कारण प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं, म्हणून कचून जातं. पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच खरं जिंकतात. कोण झगडतील, कोण जिंकतील, या मॅच मधून कोण मेगा फायनल मध्ये दाखल होतील. मेगा फायनल साठी सुरू असलेली ही लढत, मेगा फायनल साठी सुरू असलेली ही मॅच, एका बाजूला रायगड किंग्स, एका बाजूला सिंहगड चॅम्पियन्स. चमकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 धाव्यांचा आणखी पाठला करायचा आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहे. खरं तर आपण पाहतोय तब्बल 13 बॉल, 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 धावा बनवायच्या आहेत. परंतु प्रणयनं काय कामगिरी केली पहा. अद्याप हाताळले 5, ज्यामध्ये तब्बल 2 सफलता मिळवल्या आणि एकही धाव खर्च केली नाहीये. वॉटर बॉलिंग एकदा जोरात आल्या प्रणयसाठी. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या समोर पाहायला मिळेल. ऑन साइडला आपण हा फटका पाहतोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने खरं तर समाधान. इथून मात्र पहा अगदी प्रयत्न केला होता परंतु नाकार दिलं. खरं तर सिच्युएशन आता आपण पाहिली तर एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. टोटल आपण पाहतोय 18 या आकड्यावरती. आता उर्वरित बॉल शिल्लक असतील 12 आणि बनवायच्या आहेत आणखी 6 धावा. हॅलो. तर शिवनेरी आणि अर्नाळा विक्टोरियन्स टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी यायचे आहे. अर्नाळा विक्टोरियन्स विपक्ष शिवनेरी लायन्स. चला दोन्ही कॅप्टन यावं टॉससाठी. शेवटचा आणि पहिला पुकार असेल कारण इथून पुढे आता मॅच संपायला आली आहे. टॉस होणे गरजेचं आहे. शिवनेरी लायन्स आणि अर्नाळा विक्टोरियन्स. यस डेफिनेटली. आता मॅच मध्ये खरं तर संघर्ष केला जातोय फिल्डिंग टीम कडून. बराचसा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. चमकेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. हा बॉल पहा. यस पंच आमच्याकडे बोलतायत. ऑफसिकच्या बाहेरून जाणार हा बॉल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव मैदानाच्या आतमध्ये टीमच्या खात्यामध्ये, टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल. तब्बल 19 या आकड्यावरती संघर्ष केला जातोय फिल्डिंग टीम कडून. हा फटका आपण पाहतोय. झेलची संधी आणि झेल मात्र टिपली जाते. आणखी एक विकेटचं बटन. धक्का क्रमांक 3. फलंदाज आपण पाहतोय चमकेश खरं तर मैदानाच्या बाहेर. चला Yes. प्रशांत म्हात्रे
आणि अमित केनी दोन्ही संघनायक. प्रशांत म्हात्रे शिवनेरी लायन्स टीमचा संघनायक आणि अमित केनी खरं तर आपण पाहतोय अर्नाला व्हिक्टोरियन्स. अमित केनी, प्रशांत म्हात्रे या, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी या. यस डेफिनेटली गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑफसाईडला फटका पाहतोय, ड्राईव्ह केलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये तब्बल 2 धावा मिळतील. पहा पंचांचा इशारा आहे, 2 धावा मिळतील. संघर्ष इथून केला जातोय फिल्डिंग टीमकडून आणि त्या संघर्षाला कितपत यश प्राप्त होईल हे मात्र पाहिलं जाणार. यस डेफिनेटली 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने खरं तर जिंकाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. यशाची वाटचाल बॅटिंग टीमची खरं तर आपल्याला आता पाहायला मिळते. जशी जशी एक धाव येते आणि तसं तसं यश मात्र जवळ येत चाललं बॅटिंग टीमच्या. 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. खरं तर आपण पाहतोय 21 रन्स, 21 धावा पटलावरती. 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आणखी बनवायचे आहे टोटल 10 बॉलचा खरं तर खेळ बाकी आहे आणि बनवायचे आहे टोटल धावा फक्त आणि फक्त 3 धावा. यशाची वाटचाल खरं तर बॅटिंग करत असणारी टीम आपण पाहतोय सिंहगड चॅम्पियन्स या टीमची खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येस इट्स अ वाईड बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते. नशिबाची धाव खरं तर या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 22 धावा दपटल्यावरती 2 बॉलचा आणखी खेळ बाकी आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि अगदी आपण पाहतो 23 धावा कंप्लीट झाल्यात. स्कोर इज लेवल. परंतु या स्पर्धेचा नियम, सरपंच ट्रॉफीचा नियम, सरपंच चषकाचा नियम, कंपल्सरी चेसिंग आणि 1 धावेची आणखी गरज. तर फक्त 1 धावेची गरज आणि आज सामना जिंकलाय. यस अभिनंदन पाण्यामध्ये प्रवेश केला. चला पुढची मॅच टॉससाठी या. संघ पाहायला मिळेल अर्नाला व्हिक्टोरियन्स आणि त्या संघासमोर फाईट करणारे तो मात्र शिवनेरी लायन्स. दोन्ही टीमच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. आमदार पर्व छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणावरती रंगताना ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि आणखी एक आम्ही इथून खरं तर अनाउन्समेंट करू. पहा चला प्रशांत म्हात्रे आणि अमित केनी दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. यस पहा सेकंड सेमी फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम संघनायक अर्नाला टीमचा संघनायक आलाय शिवनेरी लायन्स. चला संघनायक फास्ट केला. फास्ट आपण तर टॉस केला जाईल. सेकंड सेमी फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो बालकृष्णजी पाटील यांच्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल. सेकंड सेमी फायनलची मॅच आपण इथे पाहणार आहोत. यस मॅन ऑफ द मॅच खरं तर आपण पाहतोय. खरं तर मोहन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा रोखल्या अगदी अंतिम ओव्हरमध्ये ज्याच्या माध्यमातून तब्बल 3 गड्यांना तंबूचा आश्रय दाखवला गेला आणि 8च धावा ज्याने टीम टॉस जिंकलाय. मोहन या लगेच पास केला. जो काही आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश केला. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला मोहन. अगदी चांगला खेळ मोहनचा. आपण पहिला सेमी फायनलच्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन बालकृष्णजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. अगदी चांगला केस साकारला मोहन. सेमी फायनलच्या मॅचेस मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हिरो पाहतोय. यस मॅन ऑफ द मॅचचा किताब यस मंगेश दादा दिलाय का? तर मोहन ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. अगदी चांगला खेळ आपण मोहनचा पाहिलं आणि तो ठरला खरं तर पहिला सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच हिरो. तर अर्नाला व्हिक्टोरियन्स टीमनं टॉस जिंकला. सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.